अलख निरंजन नमो आदेश. हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल. मंडळी, धर्मनाथ बीच हे नाव तुम्ही ऐकलेलं असेलच. तर धर्मनाथ बीच म्हणजे नेमकी काय असते, धर्मनाथ बीजेचा नक्की महिमा काय आहे, याबद्दलचीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये अलख निरंजन नमो आदेश असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. माघ शुद्ध द्वितीया, जिला धर्मनाथ बीज असं म्हणतात, ही जी तिथी आहे धर्मनाथ बीजेची, माघ शुद्ध द्वितीयेचे, तर या तिथीला नाथपंथामध्ये विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली आणि त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. त्याचबरोबर प्रयाग क्षेत्रातील सर्व जे रहिवासी आहेत त्या लोकांचा देखील मोठा मेळा जमला होता आणि या दिवशी एक प्रकारचा मोठा भंडारा झाला होता, भव्य अन्नदान झालं होतं. श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी त्या दिवशी सर्वांना प्रसाद दिला होता. त्यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला आणि देवांसह सर्वांनी दरवर्षी असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली गोरक्षनाथांकडे. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्यास त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हा सर्वांना आनंद झाला आणि प्रत्येक वर्षी धर्मनाथ बीजेच्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी उत्सव होऊ लागला. गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे धर्मनाथ बीजेचं व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्न स्वप्नात देखील येणार नाहीत. पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल, प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या गृही वास्तव्य करेल. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा मोठा महिमा आहे. एक आख्यायिका असं सांगते की राजा त्रिविक्रमाच्या मृत्यूपश्चात स्मशानात शोकाकुळ प्रजेला पाहून गोरक्षनाथा हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश केला आणि राणी रेवती बरोबर 12 वर्षे संसार केला. प्रजेचे पालन देखील केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली, ज्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले होते. 12 वर्षांचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून ते पुन्हा मूळ रूपात आले. परंतु हे रहस्य रेवती राणीला कळले होते. तिने आपल्या पुत्राला म्हणजे धर्मनाथाला त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी आशीर्वाद दिला की 12 वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ याचं कडून धर्मनाथ यास नाथपंथाची दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती या द्वितीयेच्या दिवशी दान करेल, दान, धर्म, पुण्यकर्म करील, त्याला सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुखशांती धनसंपदा नांदू लागेल आणि त्याचे सर्व मार्ग सुखकर होतील. हा सोहळा धर्मबीज नावाने ओळखला जाऊ लागला तेव्हापासून, अशी देखील एक धर्मनाथ बीजेची आख्यायिका आहे. नाथपंथामध्ये किंवा जे कोणी नाथपंथाचे भक्त असतील तर त्यांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव कसा साजरा करायचा, तर आपल्या घरी किंवा जवळपास नाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी नवनाथांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्येच प्रतिमा असेल तर घरीच तिचं पूजन करायचं आहे. पुष्प हार अर्पण करायचे आहे, धूपदीप लावायचे आहे आणि श्री नवनाथ भक्तिसार जो ग्रंथ आहे तर त्या ग्रंथातील 34वा अध्याय वाचायचा असतो. त्यानंतर नैवेद्य दाखवून नाथांची आरती करायची आहे आणि आपल्या परीनं यथाशक्ती अन्नदान करायचं असतं. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे ह्या गोष्टी नैवेद्यामध्ये अर्पण करायच्या असतात. आता जिथे नाथांचं मंदिर असेल म्हणजे समजा गोरक्षनाथ महाराजांचं मंदिर असेल तर तिथे देखील धर्मनाथ बीजेचा कार्यक्रम आपल्याला दरवर्षी बघायला मिळतो. आता माझ्या माहेरी गोरक्षनाथाचं मंदिर आहे, तिथे देखील धर्मनाथ बीजेचा उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो. तर तुम्ही देखील नाथभक्त असतील, तुम्हाला धर्मनाथ बीजेचा उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही घरीच प्रतिमेचं पूजन करून
नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34व्या अध्यायाचं पठण करायचं आहे, आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यथाशक्ती अन्नदान करायचं आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर धर्मनाथ बीजेचा महिमा तुमच्यापर्यंत मला आजच्या व्हिडिओतून पोहोचवायचा होता. तर तुम्हाला समजलाच असेल की धर्मनाथ बीजेचा नक्की महिमा काय आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मनाथ बीज का साजरी केली जाते, धर्मनाथ बीजेचा नक्की महिमा काय आहे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा. तुमचे जवळचे कोणी नाथभक्त असतील तर त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की पोहोचवायचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. पण आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.